कॉपीराइट नियमाचे उल्लंघन करणे चोरी पाप आहे। जैन डिजिटल टेक्नॉलॉजी फाउंडेशन। विदेह। मेरू पर्वताच्या पूर्वेला पूर्व विदेह आणि पश्चिमेला पश्चिम विदेह आहे। सीता नदी पूर्व विदेहाच्या मध्यातून तर सितोदा नदी पश्चिम विदेहाच्या मध्यातून वाहत आहे। या नद्यांच्या दक्षिण उत्तर काठांमुळे 4 क्षेत्र तयार झाले आहेत। या 4 क्षेत्रांमध्ये प्रत्येकी 2 वनवेदी, 3 विभंगा नद्या आणि 4 वक्षार पर्वतांमुळे एकूण 9 विभाग झाले आहेत। या 9 मध्ये 8 विदेह देश आहेत। अशा प्रकारे 4 विभागांमध्ये एकूण 32 विदेह देश होतात। या 4 क्षेत्रांशी संबंधित 12 विभंगा नद्या नील आणि निषद पर्वतांजवळील कुंडातून बाहेर पडून सीता सितोदा नद्यांना मिळतात। पूर्व आणि पश्चिम विदेहाच्या शेवटी सीता सितोदा नद्यांच्या दक्षिण आणि उत्तर काठावर 4 देवारण्य वन आहेत। ते देवारण्य वन जंबीर, जंबू, कदली, अशोक, चमेली आणि बेल इत्यादी वृक्षांनी भरलेले आहेत। तसेच अनेक तलाव, विहिरी, महाल आणि घरांनी सहित आहेत। 32 विदेह देशांमध्ये एक विजयार्थ पर्वत आहे। हे पर्वत विजय अर्थात देशाचे अर्धे विभाजन करतात, म्हणून त्यांचे विजयार्थ नाव सार्थक आहे। प्रत्येक देशात 2 नद्या आहेत। या 2 नद्या आणि एक विजयार्थ पर्वत यामुळे विदेहातील 32 देशांमध्ये प्रत्येकी 6 खंड केले आहेत। भरत क्षेत्रात असलेल्या विजयार्थाप्रमाणे येथेही 2 गुफा आहेत। सीता सितोदाच्या दक्षिणेस जे 16 देश आहेत त्या प्रत्येक देशात गंगा सिंधू नावाच्या 2 नद्या आहेत आणि सीता सितोदाच्या उत्तरेस जे 16 देश आहेत त्या प्रत्येक देशात रक्ता रक्तोदा नावाच्या 2 नद्या आहेत। गंगा सिंधू या 2 नद्या नील पर्वताच्या उगमस्थानी असलेल्या कुंडाच्या दक्षिण द्वारातून निघून सरळ जात विजयार्थाच्या गुफेतून बाहेर पडून सीता सितोदाच्या वेदीच्या तोरणद्वारातून वाहत सीता सितोदा नदीमध्ये प्रवेश करतात आणि रक्ता रक्तोदा या 2 नद्या निषद पर्वताच्या उगमस्थानी असलेल्या कुंडाच्या उत्तर द्वारातून निघून सरळ जात विजयार्थाच्या गुफेतून बाहेर पडून सीता सितोदाच्या वेदीच्या तोरणद्वारातून वाहत सीता सितोदा नदीमध्ये प्रवेश करतात। सीता सितोदा नद्यांच्या तटाजवळ पाण्यामध्ये पूर्वादी दिशेला मागध, वर्तनू आणि प्रभास नावाचे व्यंतर देवाचे 3 द्वीप आहेत। प्रत्येक वक्षार पर्वतांवर 4 कूट आहेत। त्यापैकी प्रत्येक सिद्ध कुटावर अकृत्रिम जीन मंदिर आहे। त्यांना मी भावपूर्वक वंदन करतो। जय जिनेंद्र। थैंक यू। दान जो करते हैं, डोनेशन देने वाले कल्याण जगत का करते हैं। दान धर्म की महिमा से प्रभावना ही होती है।
महावीर प्रभु की वाणी हर घर घर में जाती है। दान करो जी दान करो, इस जग का कल्याण करो। दान करो जी दान करो, इस जग का कल्याण करो।